दोडका कापून घेतलाय, याचे हे शीर काढून टाकले मी, बघून घ्या। आणि इथं हे कांदा, टमाटो आणि हे लसूण, अद्रक आणि मिरचीचा ठेचा वाटून घेतलाय। शेंगदाणे भिजून ठेवले होते मी आणि मुंगाची डाळ पण मी भिजून घेतलेली। तर आपण आता तेल ठेवलंय गरम करायला, तर याच्यात आपण जिरं टाकून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊया। कढीत हे टमाटर आणि कांदा टाकून घेऊया। मिरचीचा ठेचा टाकून घेऊया आणि चांगलं थोडंसं असं ब्राऊन कलर होईपर्यंत आपण याला चांगलं शिजवून घेऊया। तर याच्याबरोबर आपण मीठ टाकून घेऊया। त्याबरोबर आपण लाल तिखट 1 चम्मच टाकूया, धनिया पावडर 1 चम्मच आणि हळद 1 चम्मच आणि गरम मसाला 1 चम्मच। ते याला आपण शिजवून घेऊया। त्याचबरोबर आपण हे सर्व धुवून घेऊन कापून ठेवले मी हा दोडका, याच्याबरोबर आपण भिजलेले शेंगदाणे टाकून घेऊया आणि मुगाची डाळ आपण भिजून ठेवली होती, मी 15 मिनिटं भिजून ठेवली होती डाळ, जास्त नाही भिजवली। याला आपण मिक्स करून घेऊया। धनिया टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया आणि 10 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। बंद, बघून घ्या किती छान झाली। तर आपण वाटीमध्ये काढून घेऊया। बघून घ्या किती छान झाली, कलर किती छान आला। तुम्हाला सर्वांना माझा जय भीम। पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला सर्वांना थँक्यू।